नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या क्लासचा 5वा दिवस आहे. तर मग आपण काल त्रिकोण, कॉर्नर, स्वस्तिक, पानाफुलाचे नक्षी आज शिकणार आहोत आपण. कालच्याला आपण पानं कशी करायची आणि चौकोन कसा बनवायचा तो चेन स्टिचमध्ये आपण शिकलेला आहोत. तर आज आपण फुलाचा आकार आणि पूर्ण फुल बनवायचं आणि सिंगल फुल बनवायचं हे दोन्ही प्रकार शिकणार आहोत. तर चला मी दाखवते तुम्हाला. तर मग हे बघा, हा दयालजीचा धागा, हा चांगला असतो. ह्याने काय होतं, हा तुटत नाही. आपण घेताना नाव हे दयालजीचंच नाव घ्यायचं, म्हणजे हा धागा पक्का असतो. आणि आपल्याला असा पण देतात, आपल्याला माहीत नसतं ना धागा कुठला वापरायचा. हा धागा तुटतो, काम येत नाही आणि चेन स्टिच जमत नाही, मग सारखा हा असा तुटत राहतो. त्यामुळे ना जरी असा जरी थ्रेडसारखा दिसला तो जरी सारखा, तरी पण तो नाही घ्यायचा. हे नाव बघूनच घ्यायचं असं 423 दयालजी हे नाव बघून घ्यायचं असं. तेव्हा मग तुम्हाला चेन स्टिच तुटणार नाही मध्ये करताना. आणि हा धागा नाही घ्यायचा, हा पण तसाच वाटतो पण हा तुटतो, तर हाच घ्यायचा. हे आज आपला क्लासचा 5वा दिवस आहे आणि आज आपण स्वस्तिक घेणार आहोत. अशी स्वस्तिक आखून घ्यायची. इथे स्टोन टाकले तरी चालतात आणि त्याला बॉर्डर करायची. ही साखळी आपल्याकडे घेतली ना, तर साखळी घेताना पुढे घेतली आणि आपल्याकडे जरी घेतली तरी साखळी छान येते. परंतु पुढे घेताना मणी टाकताना तो मणी ढिल्ला राहतो, म्हणून शक्यतो साखळी घेताना आपल्या बाजूनीच वडायची. ती इथे छोटा टाका घ्यायचा कोपरा येण्यासाठी, मध्ये छोटा फिरून घ्यायची. ही आपल्याच बाजूने वडायची अशी धागे. जर समोर घेतले ना धागे, पुढं घेतल्या ना धाग्या, तर तो मोती टाकल्यानंतर ढिल्ला होतो आणि मग फिनिशिंग येत नाही कामाला ब्लाऊजच्या आरीवर. त्याचा पॉज नाही, 4 नंबरचा मोती टाकायचा मध्ये. आणि त्याला जर खाली लॉक नसेल करायचं तर डबल टाका टाकून घ्यायचा आणि शुगर बीट टाकायची.
चित्र पाहिलं का काल तुम्ही? चालू आहे तुमचं. तोच कर. थोडे मिनिट. अशी बुट्टी टाकायची छोटी त्याच्यामध्ये, अशी छोटी बुट्टी टाकायची आणि मग हे असं खाली हे करून घ्यायचं. छान दिसते अशी पण स्वस्तिक. छोटे छोटे बाईला स्वस्तिक टाकले ना, छोट्या छोट्या छान दिसतात ते पण. किंवा अशी मोठी एक जरी टाकली तरी. हा आता हे 4 बुट्टे असे स्वस्तिकमध्ये काढायचे, म्हणजे ही स्वस्तिक झाली कंप्लीट. आता खालून असा टाका घेऊन पॅक करून घ्यायचा, गाठ द्यायची त्याला खाली. तर आता आपण सिंगल फूल कसं बनवायचं ते शिकणार आहोत. आता हे आपल्याला फुलाचा आकार बनवायचा. हे असा हा आकार घेतला किंवा असा घेतला ना तरी चालतो. आपण म्हणजे पाना फुलाच्या नक्षीमध्ये कुठलाही फुलाचा आकार घेतला तरी चालून जातो. आपल्याला जे योग्य वाटेल, आपल्याला जसा लवकर बनवता येईल जो तो घ्यायचा सुरुवातीला शिकण्यासाठी. तर मग हे फूल अगोदर, हे फूल बनवताना हे असं गोल सर्कल बनवून घ्यायचं अगोदर. हे मी सिंगल फूल बनवून दाखवते तुम्हाला. मग याला कसे पानाचा आकार ते टाकायचा ते सांगते पुढचे. हे पण असा गोल बनवून घ्यायचा अगोदर, मग ते पानं नंतर बनवायचे. अगोदर अशक्य आखूनच घ्यायचं. आखल्यानंतर आपल्याला त्या रेषेवर बरोबर जमतं ते. मला ना इथे छोटा टाका द्यायचा, मग टोक व्यवस्थित येतं. मग असा पानाचा आकार आपण जसा घेतो तसा आकार तो व्यवस्थित येतो.
हा एक आकार बनवला मी, तो पानासारखा आकार बनवला. आता हा गोल बनवला, असा वेगळा पण बनवतात. आता हे पूर्ण फूल मी तयार करून दाखवले तुम्हाला. चेन स्टिचमध्ये बनवले. आता हे तुम्ही पण असं बनवून बघा आणि काही अडचण आली तर कमेंटमध्ये मला सांगा. आणि आता उद्या मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने म्हणजे मोती कसा टाकायचा, आपलं स्वतःचं नाव चेन स्टिचनी कसं बनवायचं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. आजचा आपला 5व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर मला सांगू शकता.